हर हर महादेव भावांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत. शेतकरी म्हणले की शेतकऱ्याला ऊन ताण थंडी काहीच नसते. आज सकाळी 6 वाजता आलो आहे. हे बघा, हे आता भाजीपाल्याचं रोप लावतो आहे आपल्या वावरात. इथं लावलं आहे, हे टमाटे लावलेत. हे इकडं पप्पा रोप लावतात, मी बसले आता बोळं पाडून. हे आमचे बंधुराज, त्यांनी पण आतापर्यंत काम केलं आहे. हे बघा, इथं लावले आहे मिरची, आणि ती आहे ते पलीकडे सगळा गोंडा लावला, पिवळा आणि लाल. आता उन्हाळ्यात माहिती आहे ना कसं आहे टेम्परेचर, काय आहे सध्या भरपूर टेम्परेचर आहे. सकाळी आलो आहे लवकर, हा पण होता मदतीला. हाय मन. हाय. हां, केलंयस का काम? काय केलंयस तू काम? टमाटे मिरच्या लावला की. हां, हे पण मदतीला असतो बरं का, आपल्या काम करू लागतो आपल्याला. आता हे सगळं लावून झाले. आता पलीकडची साईड परत राहिले आहे थोडं लावायचं. तिकडं आता वांगी लावायची, म्हणजे काम फिनिश. मग हाय रोज उठकी सूट सकाळचं शेतातलं काम. शेतातल्या कामाला कधी कंटाळा करायचा नाही बरं का. शेती आहे तर सगळं आहे. आणि तुम्ही काय शेतकऱ्याच्या व्हिडिओला लाईक करतच नाही आणि शेअर पण करत नाही. अहो, करत जा थोडं शेअर वगैरे, कारण प्रोत्साहन मिळतं तेवढंच. तुम्ही व्हिडिओला लाईक केलं, शेअर केलं तर. अशा तशा व्हिडिओला तर लाईक करताच ना तुम्ही. शेतकऱ्याच्या पण व्हिडिओला लाईक करत जा कधी. ठीक आहे, तर मग आता हां, शेतीतले काम करण्याची आवड ही माणसाला पाहिजे बरं का. आम्हाला काही स्वतःची शेती नाही, आम्ही दुसऱ्याची शेती करतो. त्यामुळं आवड आहे म्हणून करतो शेती. हे बघा, हा कार्यकर्ता आला आहे आता, हो काम करून आला आहे सगळं. शेतीची आवड पाहिजे, काळाची गरज आहे. शेती आहे तर सगळं आहे, नाहीतर काही खरं नाही भविष्यात. त्यामुळे शेतीतले काम करत जा तुम्ही पण. मदत करावं लागत जा घरच्यांना तुम्ही कामात शेतीतल्या. मोबाईल बंद कर की, काम करायचं त्यामुळे मोबाईल बघतो का. चला तर ठीक आहे, मग भेटू परतच्या ब्लॉगमध्ये. आता